वडील असतात तो ब्रेक आपण त्यांच्या आयुष्यातला आहे, तो कुठे राबायचा हे आपण मुलांना शिकवायचं आहे. आणि हा कॉन्फिडन्स मुलांजवळ असला तर मुलं सुद्धा उत्तमरित्या त्यांच्या भविष्यात नक्कीच पुढे जातील. हे एवढं बोलून मी माझा छोटासा डेमो इथे संपवते. आणि धन्यवाद सगळ्यांना, थँक्यू. आणि यानंतर समृद्धी मॅडमकडे तुमचे कशा प्रकारे आपण म्हणजे मुलांना घडवू शकतो, म्हणजे कोणत्या वेनी त्यांना प्रॉपर वेनी आपण नेऊ शकतो, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. तर आपल्या ज्या लाडक्या गेस्ट आहेत, मी लाडक्याच म्हणेल कारण त्या सगळ्यांच्या लाडक्याच आहेत, त्या सगळ्यांना प्रोत्साहन देतील. त्याच्यामुळे त्यांनी बोलत असताना ठीक वाटतं. त्या स्टेजची, त्या माईकची, त्या ऑडियन्सची सवय झालेली असते. अडचणीची मॅम यू आर कम्फर्टेबल विथ मराठी? ओके. तर असा विषय आहे आज. सगळ्यात आधी मला फार कौतुक वाटत आहे की आज माझ्या लाडकी मैत्रीण, माझी जीवाभावाची मैत्रीण म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क, आम्ही MSW ला सोबत होतो, जुळ्या आहेत आणि कामातही तुमचं ते ट्विन्स ते दिसून पडत आहे. त्याचा इतका मोठा आनंद कुठला, मला त्याचं फार कौतुक आहे. मला हे असा माईकची फार जास्ती सवय नाही, पण जरा छान वाटतं की इतकं ऍडव्हान्स म्हणजे वेळेनुसार परिस्थितीनुसार माणसाने शिकत गेलं पाहिजे, त्याचं हे सगळं आहे. तर दुसरी माझी लहान मैत्रीण म्हणता येईल पण शेजारी गोड समृद्धी. तर तुमची आर्यभट्ट कंपनीचे माध्यमातून जे आज तुम्ही फक्त एक अधिक छोटंसं तुम्ही जे काही हे सगळं काम सुरू केलं आहे, सगळ्यात आधी ॲबॅकस, आर्यभट्ट ॲबॅकसची जी कंपनी आहे तुमची, त्याला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करते. मला आनंदाने आज असं फार काय बोलून काय नाही असं याच्यासाठी होतं की माझ्यासाठी काही बोलणं हे नौकं नसलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्या या जो तुम्ही विडा उचललाय, हे जे तुम्ही एक आता नवीन एक काम चालू केलंय, म्हणजे तुमचं काम होतंच आधी पण आता जे व्यापक स्वरूपात काम केलं, तर या सगळ्या कामामध्ये मला विशेष कौतुक वाटतं की जे छत्रपती शिवराय जे म्हणतात की आपली माणसं मोठी करायला शिका. तर शिवरायांची ही शिकवण खऱ्या अर्थाने माया ममता, तुम्ही आणि विशेषतः माया तू, की मी फक्त मोठी झाली नाही पाहिजे तर माझ्यासोबत माझं कुटुंब मोठं झालं पाहिजे. आधी तुम्ही ही भावना लक्षात घ्या. आपण बरेचदा आपल्याला कसं मोठं होता येईल एवढाच एक विचार करतो आपण सगळे. तर तू घेऊन घे तुझ्या हाती आपल्या कर्तव्यात बस रोजचे आपलं ते धुणं भांडी घर झाडू पोछा सासू नवरा या चौकटीत न राहता मुलं काय नेमकं शिकायला, नाही तर बाबा कॉलनीतलाच आहे, सोसायटीतलाच क्लास आहे आणि पाठवून दिलं, मग आपली भूमिका काही नाही, तिथे आपलं कर्तव्य काही नाही, असा विचार न करता आपण गेलो पाहिजे. मला या तिघींचं मी कौतुक आधी करेल की MSW ला असणारी ती लाजरी बुजरी माया आज खऱ्या अर्थाने इतक्या म्हणजे महाराष्ट्रभर, मी आज यांच्या या छोट्या जरी कार्यक्रमाची मी आज गेस्ट असली राणी तरी सुद्धा महाराष्ट्र नव्हे, मला वाटतं नॅशनल लेवलची सुद्धा वेगवेगळ्या रिजनच्या सुद्धा राज्यातल्या विद्यार्थ्यांना बक्षिसं देण्याच्या ते हजारो मुलांसमोर त्यांनी मला या ठिकाणी बोललं बरं तसं समोरून. तर त्याचं मला कौतुक आहे की यांनी किती मुलांना शिकवलं. म्हणजे आज तुम्हाला असं वाटतं फक्त आमची मुलं, या फक्त तुमची मुलं नाही शिकवत आहे, यांनी छत्तीसगड मध्य प्रदेश अशा पूर्ण मुलांचा ग्रुप असलेल्या त्या कास्टच्या त्या एक सहभाग म्हणजे त्याचा एक भाग होत्या. पण स्त्रीला हे वाटणं की मी काहीतरी स्वतःच उभं करू शकते, ही भावना स्त्रीच्या मनात येणं आणि त्याचं मूळ स्वरूप येत नाही, कारण तो या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत असतो. मग उड्या मारत असताना वाघ काय करतो की त्याला पाहिजे तर माकडच असतो, मग तो सहजासहजी माकड कसं आपल्या भक्षक बनेल हे त्याला जमत नसतं. अशा वेळेस वाघ त्या झाडाच्या भोवती 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 उडत. आता माकडाला भीती वाटत असते की पण भीती वाटत असताना त्यांनी त्याचं लक्ष दुसरीकडे तो डायव्हर्ट करू शकतो, पण सारखं सारखं त्याचं लक्ष त्या वाघावरती आणि वाघ बरोबर गिरकी घालता घालता तो असा समोहित होत जातो आणि कालांतराने तो झाडावरून पडतो. तो पडला की वाघाचं तर स्वीट डिश वाघाला मिळाली असते. इथे आपल्या मुलांना आई म्हणून आपल्याला हे सांगायचंय की ॲबॅकस म्हणजे गणित हा विषय जरी कठीण असला तरी त्याची भीती वाटता कामा नये. त्याच्यामुळे सहज सहज सोपी करण्याची ही जी काही पद्धत आहे ही, कारण भीती वाटली तिथे माणूस संपला. त्यामुळे ज्या गोष्टीची वाटायला पाहिजे त्या गोष्टीची मुलांना भीती वाटायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींची की या सगळ्या माध्यमातून, या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आर्यभट्ट एक मोठं स्वतःमध्येच एक नाव आहे, जगाने स्वीकारलंय, गणितामधलं एक मोठं नाव आहे आणि या नावाने तुम्ही सुरुवात करताय कुठल्याही गोष्टीचं नाव. म्हणून मला तुमच्या तिघींच्याही, जसं माझं नाव
क्षिप्रा आहे, ती उज्जैनची नदी आहे. पण ती नाव जर माझ्या आईने ठेवलं आणि मी जर घरात बसून संत राहिलेली असते चुपचाप एका खोलीत, अरे नदीचं नाव आहे प्रवाही, त्यामुळे मी अशी प्रवाही राहिली की माझी तब्येत जरा बरी राहते. त्यामुळे तिघींनी सुद्धा आपल्या नावानुसार आणि आर्यभट्ट या एका सुंदर नावानुसार गार्डन सिटी, अर्थातच इतक्या सुंदर फुलांच्या माझ्या शेजारणी आहेत. तर या सगळ्या फुलांच्या आणि छोट्या छोट्या कळ्या आहेत. तर या कळ्यांना त्यांचं उमलणं किती गरजेचं आहे. या उदात्त भावनेतनं तुम्ही या कंपनीची सुरुवात समृद्धी आपल्या सोसायटीपासून केली, याचा मला मनस्वी आनंद आहे. आणि माझं तुमच्याशी एकत्र येणं ही जर सुरुवात असली तरी सुद्धा सोबत काम करणं खऱ्या अर्थाने त्याला यश म्हणतात. म्हणून तुम्ही तिघींनी सोबत केली तरी आमच्या सगळ्यांचा तुम्हाला खूप खूप पाठिंबा आहे, शुभेच्छा आहे. या एका उदात्त कामाला सुरुवात केल्यानंतर हे काम फक्त तुम्ही, मला आज सकाळीच कळलं की आर्यभट्ट ही कंपनी फक्त अमरावती जिल्ह्यापुरती मर्यादित नसून आता यांनी विभाग स्तरावरती, आता यांनी राज्य स्तरावरती काम, आणि इतक्या कमी काळात एखादी कंपनी काम करू शकते, तीही स्त्रीने चालवलेली. म्हणजे एक एंटरप्रेनर म्हणून मला तुमचं आता कौतुक आहे, की टीचर म्हणून तुमचं कौतुक होतं माझ्या मैत्रिणीचं, पण एक उद्योजिका आणि तेही शिक्षण क्षेत्रात उतरलेला उद्योजिका म्हणून मला तुमचं विशेष कौतुक आहे. शिवाजी शिक्षण संस्थेसारखे की जे शिक्षण महर्षी भाऊसाहेबांबद्दल एक नितांत आदर आहे, भारताचे पहिले कृषी मंत्रीच म्हणून नाही तर ज्यांनी तळागाळातल्या म्हणजे काकू अगदी गरजू गरिबांच्या मुलांना शिक्षणाची कवाड उघडं होण्यासाठी भाऊसाहेबांनी जी हालअपेष्टा सहन करत ही शिक्षण संस्था सुरू केली, त्या शिक्षण संस्थेतल्या जे शेतकऱ्यांची मुलं आहेत, जे गरजू मुलं आहेत, जे गरीब मुलं आहेत, आपण तर सदन आहोत सगळे, पण त्याही मुलांना ह्या सगळ्या गोष्टीतनं भले मोठी फी न आकारता अगदी वाजवी दरात त्यांना शिक्षण हे मिळालं पाहिजे अबॅकसचं. याच्यासाठी तुम्ही भाऊसाहेबांच्या जर शिक्षण संस्थेच्या मुलांना शिकवत आहात तर मला असं आहे की ही तुमची सुरुवात म्हणजे या शिवाजी शिक्षण संस्थेच्याही मुलांना तुम्ही हे पवित्र दान शिक्षणाचं करताय, याच्यापेक्षा आनंद नाही. मी स्वतः शिवाजी शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी आहे आणि सोबतच आमची गार्डन सिटी माया ममता ही फक्त एक शहरातली प्रथितय सर्वांग सुंदर सोसायटी नव्हे, तर इथे खूप चांगल्या मनाच्या आणि आमच्या शेजारचा पण म्हणजे नॉट ओनली गार्डन सिटी, आमच्या आजूबाजूच्या कॉलनीतल्या आणि लवकरच अमरावतीमध्ये सुद्धा विद्यार्थी समृद्धी तुझ्या या प्रयत्नाला यश मिळो की ते सगळे आपल्याकडे येऊन आम्ही पालक म्हणून, म्हणजे माझा जरी शिवबा मोठा असला तरी मी कायम या लहान मुलांमध्ये वावरते. त्यामुळे मला कौतुक आहे की या सगळ्या मुलांना एक चांगलं तुमच्या एका चांगल्या छताखाली, एका चांगल्या फ्लोअर खाली फ्रुटफुल वातावरणामध्ये विशेषतः हे सगळं काम अबॅकसचं सगळं सहज सोपं, कारण इतकं लिहिलंय तुम्ही असे बोटं फिरवून सांगत होते, असं जर आम्ही करायला लागलो तर आपल्याला वेळ लागलं की काय, मला आधी समजायचंच नाही काकू हे असं असं यांचं काय चालतं. पण मला कौतुक आहे, मला या स्लेटचं फार कौतुक राहायचं. विकत घेताना मला वाटायचं की ॲक्युप्रेशरसाठी वगैरे मी बऱ्याचदा वापरायची, पण आई अगं ती अबॅकसची आहे जरा जपून ठेव. तर मला खरंच तुम्हाला तिघींचं मनापासून मी कौतुक करते. महाराष्ट्रावर शब्दांचा प्रवास सुरूच असतो, पण मी विशेषतः पालक आहे, त्या माझ्या आधी मैत्रिणी आहेत. ताईची धडपड अँकरिंग व्याख्यानच्या माध्यमातून सती महाराष्ट्र पाहत असला तरी त्याहीपेक्षा जास्ती तुम्ही पाहता, कारण सकाळपासून ते रात्रीपर्यंत जास्ती वेळ शेजारणींना जास्ती माहिती असतं. तर मी तुम्हाला म्हणेन की तुमची मुलं जेव्हा पाठवत असताना, आमची नैना म्हणते ताई स्विमिंगला मुलं जातात, आता ना मी अबॅकसला टाकलं, मग लगेच ताई मी तिला ड्रॉइंगचा पण लावू का, ताई मी तिला गायनाचा, पण नैना इतकी जागरूक आई तू आहे, मला याचा आनंद आहे. पण ही वेळ तुझ्या आईपणाची मुलांची खूप आणि खूप सुंदर वातावरण आहे. म्हणजे प्राजक्ता तिच्या मुलाला कुठल्या, मनीषा काय, असे मन दुखतं तुमचं मुलांचं थोडं जरी चुका होत असल्या तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मॅडम आप तो बँकिंग सेक्टर से रिलेट करते बरोबर, आणि हे म्हणजे सतत पैशात असणारी, सतत मोजमापात असणारी एका स्त्रीला सुद्धा असं वाटतंय की माझे मुलं सुद्धा ही थोडाही वेळ तुम्ही वाया घालवत नाही, याचा मला खूप आनंद आहे. अशा शेजारणींच्या सोबत मला राहता येतं, त्यामुळे बाहेरच्या प्रवासाचा थकवा खूप निघून जातो. त्यामुळे या आर्यभट्ट कंपनीला शुभेच्छा देत असताना तुम्हा तिघींनाही शुभेच्छा. काकू तुमच्या सहकार्याशिवाय हे खरंच शक्य नाही, कारण अशी सासूही मिळायला नशीब लागते की बाई तू कर काम, तुझे मुलं मी सांभाळून घेत आहे. कारण नाही तर मग आपलं लेकरू इकडे त्रास देताना आपण इतरांच्या मुलांना घडवायला जातो. तर याच्यात सासूबाईचा सहभाग फार मोलाचा असतो आणि आम्हाला आनंद आहे असे ज्येष्ठ मंडळी आमच्या सोसायटीत आहेत. पुढे एकदा या आर्यभट्ट कंपनीच्या या शिक्षणाच्या विद्यादानाच्या पवित्र कामाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहे. आणि मोठी आहे, स्टेज मोठा आहे असं काहीही नाही. मैत्रीमध्ये तू थँक्यू म्हटलं, आभार मानले माया,
केलं. मी एवढंच म्हणेन की माझ्या मैत्रिणी मोठ्या होत आहे. मी शिवरायांच्या नावाने सगळीकडे जर व्याख्यान देत असेल तर मला असं आहे की त्यांच्या विचारांना आपण सांगतोय. आपली माणसं मोठी करायला शिका. आणि खऱ्या अर्थाने मला खूप आनंद आहे की माझी मैत्रीण तिच्या बहिणीसह तिच्या जावेसह एका चांगल्या कामाला तिने सुरुवात केली. गार्डन सिटीच्या आज फक्त एवढ्या महिला आहेत, उद्या अधिक महिला अमरावतीतील तुमच्या सोबत जुळतील आणि ही जी शृंखला आहे माणसाला माणसं जोडायची ही उद्याची नवीन पिढी घडवण्याकरिता निश्चितच कामी येईल. पुन्हा एकदा माझ्या गार्डन सिटीच्या सगळ्या छोट्या बालगोपाळांना माझ्या चिमुकल्या सगळ्या आतू करतात त्या सगळ्या माझ्या भाच्यांना भाचींना माझ्या शुभेच्छा. आणि ॲज अ पॅरेंट्स तुम्ही सगळ्या आवर्जून इथे आलात त्याकरिता तुम्हा सगळ्यांचं फार फार